आणि आता ओबीसी प्रवर्गासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। बांठी आयोगाच्या वैधतेवर आक्षेप घेणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे। त्याची दखल घेत सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे। बांठी आयोगाने नीट अभ्यास केला नाही असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे आणि बांठी आयोगाने अभ्यास न करता फक्त आडनावांवरून जाती ठरवल्या असा आक्षेप या याचिकेत घेण्यात आलाय। त्यामुळे नवा आयोग नेमा अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे। या सगळ्याचा जिल्हा परिषद निवडणुकांवर काय परिणाम होणार आहे आणि खरंच ओबीसींचं नुकसान होणार आहे का, आपण पाहूया एक विशेष रिपोर्ट। बांठिया आयोग 11 मार्च 2022 स्थानिक स्वराज्य संस्थेतला एम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला। त्याच बांठिया आयोगाच्या वैधतेवर आता चर्चा सुरू झाली आहे। बांठिया आयोगाने ओबीसींचं नुकसान झालंय असा आक्षेप घेतला जातोय। स्थानिक स्वराज्य संस्थेतला एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली 2022 मध्ये आयोग नेमण्यात आला। आयोगाने 7 जुलै 2022 रोजी अहवाल सादर केला। बांठिया आयोगाने ओबीसींना 27% आरक्षण देण्याची शिफारसही केली, पण आरक्षण देताना एससी एसटी आणि ओबीसी यांची संख्या 50%ची मर्यादा ओलांडू नये अशी अट आहे। याचा फटका विदर्भातल्या गडचिरोली, नंदुरबार आणि पालघर जिल्हा परिषदेत बसतोय, कारण तिथं आदिवासी लोकसंख्या जास्त आहे। ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि यूथ फॉर इक्वालिटी फाउंडेशननं बांठिया आयोगाच्या वैधतेवरच आक्षेप घेणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केल्या आहेत। बांठिया आयोगानं सखोल अभ्यास केला नसल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। केवळ आडनाव पाहून जाती ठरवल्या गेल्याचा गंभीर आरोप मंगेश ससाणेंनी केलाय। निवडणुका आता सुरू आहेत। 5 फेब्रुवारीला त्या निवडणुका आहेत, मतदान आहे। तर यावर काही फरक पडेल का? तर यावर बिलकुलही काही फरक पडणार नाही। 28 नोव्हेंबरला कोर्टाने सांगितलेलं आहे की बांठिया कमिशनच्या आधीची आकडेवारी घेऊन म्हणजे 27% आरक्षण पुनर्प्रस्थापित करून ह्या निवडणुका घेण्यात याव्यात। या निवडणुका ह्या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील असं एक कोर्टाने निरीक्षण नोंदवलं होतं। नवीन आयोग स्थापन करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय मागासलेपणाचा अभ्यास करण्याचं काम आयोगानं करावं। अंदाजावर नव्हे तर ठोस आणि वैज्ञानिक आकडेवारीवर आधारित आयोगानं अभ्यास करावा। बांठिया आयोगाच्या अहवालावर जारी केलेल्या अधिसूचना आणि निर्णय रद्द करण्यात यावेत अशा मागण्या याचिकेमध्ये करण्यात आल्या आहेत। त्यामुळं बांठिया कमिशनला रद्द करण्यात यावं। ती आकडेवारी परत सायंटिफिकली घर टू घर ती आकडेवारी काढण्यात यावी, नवीन कमिशन नेमण्यात यावं, अशा प्रकारची याचिका माझी आहे। आज जी याचिका दाखल झाली ही पण हेच मुद्दे घेऊन दाखल झालेले आहे, यात वेगळं काही नाही आहे। परंतु येत्या आता तारीख अजून पडली नाही, 21 जानेवारीला या संदर्भात सुनावणी होती, पण ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली। दुपारनंतर कोर्ट बसणार नव्हतं। येत्या तारखेला बांठिया कमिशनच्या या सुनावणीमध्ये जी माझी याचिका आहे त्यालाच ही याचिका टॅग होईल आणि त्यांची पण याचिका तीच आहे, माझी पण याचिका तीच आहे की बांठिया कमिशन रद्द करण्यात यावं किंवा त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने आकडेवारी जमा केली आहे ती रिव्हेरीफाय करण्यात यावी। या याचिकेमुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। यात राज्य सरकारची कोंडी झाली आहे। बांठिया आयोग योग्य म्हटलं तर ओबीसींवर अन्याय होतोय असा समज पसरेल आणि अयोग्य म्हटलं तर सरकारनं नेमलेली समिती चुकीची असल्याचं सिद्ध होईल। त्यामुळे राज्य सरकार सावध पावलं टाकतंय। या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारकडे उत्तर मागितलंय। त्यात सरकार काय उत्तर देतं यावरूनच बांठिया आयोगाची वैधता सिद्ध होणार आहे। रामराजे शिंदे, NDTV मराठी, दिल्ली।